This conference will now be recorded. अद्य बुधवासरः अथवा सौम्यवासरः पौष शुद्ध चतुर्दशी दिनांक 27 जानेवारी 2021 पतंजलि योग सूत्र मैत्रीकरणादुदितोपेक्षाणां सह पुण्य विषयाणां भावनात्मक चित्त प्रसादनम् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् अपि स्वशक्त्या तपसि प्रवर्तसे शरीरमाद्यं खलु धर्मसाधनं कनिष्ठिकाधिष्ठितकालिदासो यदुक्तवान् तत् अहमत्र वक्ष्ये उद्दिष्टमायुर्वेदस्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम् आतुरे रोगमुक्तिश्च द्वयमेतत् प्रयुज्यते योगशास्त्रे धना किन्तु न तस्य प्रयोजनं द्वयोर्मोक्षप्राप्तिः स्यात् योगो मोक्षप्रवर्तकः स्वास्थ्यं च रोगमुक्तिश्च मोक्षप्राप्तिस्तथैव च सम्यगध्ययनेनैव आयुर्योगस्य तद्भवेत्। प्रथमोऽध्यायः समाधिपादः अथ योगानुशासनं योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टुस्वरूपेव स्थानं वृत्तिसारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाणविपर्ययविकल्पनिद्रास्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि विपर्ययमिथ्याज्ञानम् अतद्रूपप्रतिष्ठं शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः अभाव प्रत्यालंबना वृत्तिर्निद्रा अनुभूत विषया संप्रमोषः स्मृतिः अभ्यास वैराग्याभ्यां तन्निरोधः तत्र स्थितौ यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकाल नैरन्तर्य सत्कारा सेवितो दृढभूमिः दृष्टानुश्रविक विषय वितृष्णस्य वशीकार संज्ञा वैराग्यं तत्परं पुरुष ख्यातिर्गुणवैतृष्ण्यम् वितर्क विचारानंदास्मिता रूपानुगमात् संप्रज्ञातः विराम प्रत्ययाभ्यास पूर्व संस्कार शेषोऽन्यः बहु प्रत्ययो विधेयः प्रकृतिलयानां श्रद्धा वीर्य स्मृति समाधि प्रज्ञा पूर्वक इतरेषां तीव्र संवेगानाम् आसन्ना मृदमध्यादिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वर प्रणिधानाद्वा क्लेशकर्म विपाकाशयैरपरामृष्टः पुरुष विशेष ईश्वरः तत्र निरतिशयं सार्वज्ञ बीजम् स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणवः तज्जपस्तदर्थभावनं ततः प्रत्यक्केतनादिगमोऽप्यन्तरायाभावश्च व्याधिस्त्यानसंशयप्रमादालस्याव्यक्तिभ्रान्तिदर्शनालब्धभूमिकत्वानवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अन्तरायाः दुःखदौर्मनस्याङ्गमेषयत्वः श्वासप्रश्वासाविक्षेपसहभुवः तत्प्रतिषेधार्थमेकतत्त्वाभ्यासः मैत्रीकरुणामुदितोपेक्षाणां स्वदुःखपुण्यापुण्यविषयाणां भावनातश्चित्तप्रसादनं प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य विषयवती वा प्रवृत्तिरुत्पन्ना मनसस्थितिनिबन्धिनी विशोका वा ज्योतिष्मती वीतरागविषयं वा चित्तं स्वप्ननिद्राज्ञानालम्बनं वा यथा विमतध्यानाद् वा परमाणुपरममहत्त्वान्तोऽस्य वशीकारः क्षीणवृत्तिरभिजातस्यैव मणेर्ग्रहीतृग्रहणग्राह्येषु तस्तदञ्जनता समापत्तिः तत्र शब्दार्थज्ञानविकल्पैः सङ्कीर्णा सवितर्का समापत्तिः स्मृतिपरिशुद्धौ स्वरूपशून्येव अर्थमात्रनिर्भासा निर्वितर्का एतयैव सविचारा निर्विचारा च सूक्ष्मविषया व्याख्याता सूक्ष्मविषयत्वं चालिङ्गपर्यवसानं ता एव स बीजः समाधिः निर्विचारवैशारद्येऽध्यात्मप्रसादः प्रथमभरा तत्र प्रज्ञा श्रुतानुमानप्रज्ञाभ्याम् अन्यविषया विशेषार्थत्वात् तद्यत्संस्कारोऽन्यसंस्कारप्रतिबन्धी तस्यापि निरोधे सर्वनिरोधात् निर्बीजः समाधिः इति पतञ्जलि विरचिते योगसूत्रे प्रथमः समाधिपादः। प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य प्रच्छर्दनविधारणाभ्यां वा प्राणस्य कौष्ठ्यस्य वायवो नासिकापुटाभ्यां प्रयत्नविशेषात् धमनं प्रच्छर्दनं विधारणं प्राणायामः ताभ्यां वा मनसा स्थितिं सम्पादयेत्।
तर जो कोष्ठातला वायू आहे त्याचा नासिकापटांच्या द्वारे प्रयत्न विशेषाने दमनम प्रच्छर्दन बाहेर फेकणे म्हणजे प्रच्छर्दन आणि विधारण म्हणजे प्राणायाम त्यांनी दोघांनी मनाची स्थिती संपादन करावी. तर मागच्या वेळेला मैत्री करणामध्ये तो सकल पुण्य विषया भावनात्मचित्त प्रसादन अशा प्रकारचं सूत्र चाललेलं होतं. आणि सुखाशी मैत्री आणि दुःखाविषयी करुणा बुद्धी जागृत करावी, भावना जागृत करावी यापर्यंत आलो होतो. तर कारुण्य हे खऱ्या अर्थाने एखाद्या व्यक्तीचा स्थायी भाव अशा स्वरूपाचा असतो आणि ते कदाचित डेव्हलपही या सगळ्या प्रकरणामध्ये डेव्हलपही करता येतं असं एकंदरीत दिसतं. आणि मग तशा प्रकारची करुणा निर्माण झाली तर दुसऱ्याच्या दुःखाची पण आम्ही समरस अशा स्वरूपाचं व्हायला लागली. आणि त्याच्यासाठी काही उपाय जर असेल तर आम्ही त्याला सुचवू, ते करू शकू असणार अशा स्वरूपाचं. आणि याच्या दुःखाचा परिहार होऊन हा सुखी हो अशी मनोभावाने मनात इच्छा निर्माण करू शकू अशा स्वरूपाचं. तर करुणाभाव उत्पन्न होण्या इतकी बुद्धीची शुद्धी झाली तर चित्त प्रसन्नता त्यांनी प्राप्त अशा स्वरूपात सिद्ध होते. पुण्याचा हर्ष, पुण्याच्या ठिकाणी मुदितेची भावना करायची ती अशी की पुण्याचरण करणारी व्यक्ती पाहतात आपल्या मनाला मोठा आनंद वाटण्याची सवय करीत आहे. आपण मनाशीच म्हणावे, काय हो हा पुण्यवान म्हणून हा भाग्यवान पुरुष. खरोखरच याच्या पुण्याचरणाने ह्या सुखप्राप्ती झाल्यापासून राहणार नाही. ते एकंदर अष्टादश पुराणेषु याकृत वचन परोपकारा पुण्याय पापाय परपीड. एकंदर व्यास वचनांमध्ये दोन वचन जास्त श्रेष्ठ अशा स्वरूपाचे आहेत की परोपकार हा पुण्यासाठी कारणीभूत अशा स्वरूपाचा होतो आणि परपीडा ही पापासाठी कारणीभूत अशा स्वरूपाची होते. आणि मग आम्ही जर निदान आपल्याकडनं पापाचरण घडू नये म्हणून दुसऱ्याला त्रास द्यायचा नाही अशा स्वरूपाचं ठरवलं तर हे जनन मरण नावाची जी काय राहाडगाड असणार अशा स्वरूपाचं आहे त्याच्यातून मुक्ती अशा स्वरूपाची मिळेल. तर एखादी पुण्य करणारी पुण्यवान अशा स्वरूपाची व्यक्ती दिसली की आनंद आम्हाला व्हावा किती छान पुण्यवान व्यक्ती भेटली आपल्याला आणि त्याच्यामुळे आपल्याला आनंद अशा स्वरूपाचा झाला. त्याच्यातून पुढे आपणही पुण्य करावं, आपणही आनंदी व्हावं अशा स्वरूपाचं आणि कदाचित पापाचरणापासून मुक्ती दूर जाणं अशा प्रकारची गोष्ट घडत असावी. पण मुदिता अशा प्रकारची किंवा हर्षित अशा स्वरूपाची जर वृत्ती झाली तर आपणही त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करावा, आपल्यालाही पुण्य प्राप्त व्हावं अशी भावना निर्माण होऊ शकेल पुढे. आणि मग पुण्याविषयीची ओढ अशा प्रकारची निर्माण होणं अशी गोष्ट घडू शकेल. ते याचा उपयोग पापापासून निवृत्ती करणं ह्यासाठी म्हणून होऊ शकतो अशा स्वरूपाचा आहे. तर उपकार प्रधानस्य अपकार परेत्करव असा जो वाग्भटातला निर्देश आहे त्या अपकार करणाऱ्या अशा शत्रूवर सुद्धा उपकार प्रधान अशा स्वरूपाचा असतो. काही लोक म्हणतील हे काही फार व्यावहारिक असणार अशा स्वरूपाचं नाही. त्याच्यावरती कितीही उपकार केले तरी तो त्याचं वागणं काही बदलणार नाही, सोडणार नाही आणि अपकारच करत राहील
पण हे काही काळापर्यंत अशा प्रकारचं असू शकतं. नंतर मात्र त्याच्यामध्ये त्या प्रकारचे बदल घडू शकतात. पण निदान आपण अपकार करायला नकोय, आपण पापकर्म करायला नकोय, ही भावना जरी त्यातनं वाढीला लागली तरी आपली दुःखापासून मुक्ती अशा स्वरूपाची होऊ शकते. आणि म्हणून पूर्वी सुदिनं भवत दर्शनात असं म्हणण्याची एक प्रथा आहे की अशा प्रकारची पुण्यवान व्यक्ती समोर दिसली की अरे वा वा, आज माझा फार चांगला दिवस आहे, तुमचं दर्शन झालं, त्यामध्ये असणार अशा स्वरूपाचं. तर तुमच्या दर्शनाने मला आनंद झाला, मला पुण्याशी अशा स्वरूपाची व्यक्ती बघायला मिळाली. असं जर झालं तर चित्त प्रसादन नावाची गोष्ट आहे, हर्ष यातनं निर्माण होतो. आणि मग जे चित्त व्याकुळ होणं, चित्त दुःखी कष्टी अशा स्वरूपाचं होणं, ह्या सगळ्यांपासून आपण अलिप्त आणि चांगल्या स्थितीमध्ये अशा स्वरूपाचं जातो. पुढचा जो आहे तो पापाची उपेक्षा. न पापी न पापे की पापी असं संग्रहातलं एक वचन आहे की पाप करणाऱ्या माणसाच्या बाबतीत सुद्धा पापी असू नये, आपण स्वतः पाप करणार असं होऊ नये असणार स्वरूपाचं. तर तो त्याच्या पापाचरणामुळे दुर्गतीला जाणारच आहे. आपणही स्वतःवरती दुर्गती कशाला ओढवून घ्यायची. तर त्याच्या बाबतीमध्ये उदासीनता बाळगावी, ती त्याची उपेक्षा करावी. आणि ठीक आहे, त्याला त्याच्या पापाचं फळ मिळणारच आहे. तर आपल्या पापाचरणाचे दुःखरूप फल आपल्यास भोगावे लागेल, तसं त्यापासून निवृत्त व्हावे असा विचार न करता हा पापाचरण करीत आहे, तेव्हा याला त्याचं दुःखरूप फल अवश्य भोगावे लागणार आहे. मग त्याला त्याबद्दल चांगले शासन घडावे अशी इच्छा मी का धरावी, माझे चित्त कलुषी भावास का न्यावे, तेव्हा या मनुष्याकडे त्याच्या पापाचरणाकडे मी दुर्लक्ष करावे हे बरे. अशा विचाराने त्या मनुष्याच्या हातून घडणाऱ्या पापाविषयी आपण एक प्रकारची ताटस्थ्याची उदासीनतेची उपेक्षेची धारण केली, म्हणजे ती त्या व्यक्तीच्या हातून घडणाऱ्या पापाविषयी म्हणजे सुद्धा सांगितलेल्या अपुण्याविषयी उपेक्षा भावना स्वरूपाची झाली. अशा रीतीने या चार भावना व्यवहारकाली वारंवार करत गेल्याने तशा भावनांची आपणास सवय होते आणि कालेकरून तो आपला स्वभावच होतो आणि यामुळे चित्तातील दोष नाहीसे होतात. अशा रीतीने चित्त निर्मल, प्रशांत आणि प्रसन्न झाल्याने त्याच्यातून उत्पन्न होणारे स्थानादी विक्षेप आणि दौर्मनस्य हा उपद्रव सहजच नाश पावतात. सुखी मनुष्याविषयी आत्मीयतेची स्नेहत्री भावना केल्याने मला हे सुख नाही अशा विचाराने वाटणारा खेद होण्याचे कारणच नाही होते. याला हे सुख मिळाले तसले मीही मिळून अशा प्रकारची राजर्षी ईर्षा उत्पन्नच होत नाही. मुलांचे सर्व प्रकारचे वैभव पाहून मातेच्या मनाची प्रसन्नता वाटते, ती मैत्री भावनेमुळे वाटू लागते. दुःखी माणसाविषयी क्रोध, द्वेष, तिटकारा, उदासीनता इत्यादी भावधारण न करता करुणा धारण केल्याने आत्मीय भाव स्वदेहापुरताच न राहता विशाल आणि व्यापक होतो. ते विश्वास हे अर्थ माझ्या मने प्रकाशले असं जे ज्ञानेश्वरांचं वचन आहे ते अर्थाने चांगलं असणार. आणि मग हे सर्वच लोक सुखी होऊन निरोगी होत सर्वांस आपले उद्दिष्ट प्राप्त हो, या जगातील कोणत्याच प्राण्याला दुःख न प्राप्त न हो. दुरितांचे तुम्ही रदाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाहो प्राणी जात. ही ज्ञानेश्वरांनी जी काही मागणी अशा स्वरूपाची म्हणून केलेली आहे ती केवढी उदात्त असणार अशा प्रकारची. की जे दुरित आहेत त्यांचे तिमिर अशा स्वरूपाचं जावं, त्यांचा अंधकार दूर होवो, त्यांना स्पष्टपणे ते काय करतायत, काय करायला पाहिजे याची जाणीव अशा स्वरूपाची होवो. विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. ज्याला ज्याला ज्या प्रकारची इच्छा आहे ते त्याला
प्राप्त व्हावं. अर्थात चांगल्याचीच इच्छा निर्माण व्हावी आणि त्याची पूर्ती व्हावी, हा त्यातला एक महत्वाचा अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. अशा प्रकारच्या सद्वासना स्फूर्तीने चित्त निर्मल आणि प्रसन्न होते. पुण्याविषयी बुद्धीचा धारण केल्याने आपली प्रवृत्ती पुण्याचरणाकडे स्वाभाविकपणे होत जाते आणि पापाचरणी माणूस साधारणतः उपेक्षा बुद्धी धारण केल्याने आपल्या चित्तात क्रोध द्वेषादी राजस भाव उत्पन्न होत नाही आणि तसल्या पापाकडे स्वचित्ताची धाव बंद होते. इथं पापाचरण केल्यानंतर आता नाही तर नंतर कधीतरी का होईना पण दुःख भोगावे लागणार आहे, ही भावना मनाशी असली तर किमान पापाचरणाकडची प्रवृत्ती बंद होते, कमी होते. नाहीतर आत्ताच्या जमान्यामध्ये अमुक एक अपराध केल्यानंतर अमुक एक शासन मिळेल याची कुठलीच शाश्वती अशा स्वरूपाची नसल्यामुळे केलं तर काय बिघडणार आहे, कोण मला काय करणार आहे, अशा प्रकारची बेदरकार वृत्ती निर्माण होऊ शकते आणि मग बुडत्याचा पाय खोला या पद्धतीने पापाचरण वाढत जाते. तर हे जर सगळं टळायला हवं असेल तर त्याला पापाचरणाविषयीचा धाक किंवा भीती अशा स्वरूपाची असायला हवी. वाल्याकोळी जेव्हा लुटमार करत होता, लोकांना मारत होता, त्या त्याचं असं म्हणणं होतं की कुटुंबाच्या पोषणासाठी तो करतोय आणि कुटुंबाचं पोषण करणं, पालन पोषण करणं ही त्याची जबाबदारी आहे, त्या तो त्याचं कर्तव्य पार पाडतो आणि यात काही गैर असणार अशा स्वरूपाचं नाही. ज्ञान अर्धाने त्याला विचारलं की तू कुटुंबियांना लक्षात घेतलंयस का, ते काही पापाचरण करतोयस आता, तर ह्यात सहभागी तुझी मुलं बायको अशा स्वरूपाचे आहेत का? तो म्हणला असायलाच पाहिजेत, मी त्यांच्यासाठी सर करतोय सगळं असणार. नाही विचारून ये. विचारल्यावर मुलांनी आणि बायकोने कानावर हात ठेवला, आम्हाला काय माहिती तुम्ही कसे पैसे आणताय, काय करताय. आणि अशा प्रकारच्या लोकांना मारून तुम्ही जर पैसे मिळवत असाल तर ते मोठं पाप आणि त्या पापात आम्ही सहभागी नाही. तेव्हा मग वाल्याकोळ्याचे डोळे उघडले. पण असं म्हणतात ना, म्हणजे समजा आपण एखाद्याला मारण्याचा काहीतरी दिला, मारलं दुसऱ्याने, पण तरी तुमच्याकडे केला असेल, सगळं कुटुंब सुद्धा सहभागी नाही आहोत मारण्यासाठी. म्हणजे मारलं कोणासाठी, पोटा पाण्यासाठी, खातात कोण, सगळं कुटुंब, तर ते सगळं कुटुंब त्याला सामील होतच नाही होणार. म्हणजे आता ते त्यांना माहिती नव्हतं असा इश्यू कुटुंबियांना माहिती नव्हतं आणि म्हणून ते ठीक आहे, वडील आहेत आणि आपल्याला पैसे आणून देत आहेत किंवा आपला उदरनिर्वाह त्याच्यावर चालू आहे. जेव्हा हे सगळं जाणून बुजून अशा स्वरूपाचं काहीतरी होतं तेव्हा मात्र आम्ही त्याच्यात पापात करणारे सहभागी स्वरूपाचे निश्चितपणे. जेव्हा ही जाणीव झाली तेव्हा त्याने सांगितलं की ठीक आहे, आम्हाला आमच्यात सहभाग नाही, याचे कर्माचे फल भोगणारे तुम्हीच अशा स्वरूपाचे राहाल. मग नारदाने उपदेश केला आणि रामनामाचा जपाचा आदेश दिला आणि पुढे त्याचा वाल्मिकी ऋषी अशा स्वरूपाचा झाला. तर पापाचरणाकडे प्रवृत्ती होणं स्वाभाविक अशा स्वरूपाचं असतं, कारण सुखासाठी तो जवळचा मार्ग असतो. संग्रहामध्ये अशा प्रकारचं एक सूत्र आलेलं की प्रामाणिकपणे कष्ट करून पैसे मिळत नसल्यामुळे दानधर्म वगैरे अशा स्वरूपाच्या गोष्टी काही करता येत नसतील तर त्याच्याविषयी खंत बाळगू नये असं. एका बाजूला धनैषणा सांगितलेली आहे की योग्य मार्गाने धन मिळवावं,
पण योग्य मार्गाने प्रयत्न करून धन मिळत नसेल तर अयोग्य मार्गाने धन मिळवावा आणि दानधर्म करावा असं अजिबातच अपेक्षित नाही. असं करणारे तर खूप लोक आहेत. म्हणजे बालाजीची हुंडी दर तासा 2 तासाला भरते आणि त्यात नोटांपासून अलंकारांपासून सोन्यापासून वाटतील त्या गोष्टी पडलेल्या असतात. ते कशामुळे येतं तर आपण अशा प्रकारचा काहीतरी दानधर्म केला म्हणजे आपलं पापक्षालन होईल, आपल्याला पापापासून मुक्ती मिळेल, अशा प्रकारची मनामध्ये भावना असल्यामुळे लोक या मार्गाचा अवलंब करतात. पण ते असा नाही विचार करत की आपलं पापाचरण करून नंतर पापक्षालनासाठी अशा प्रकारचा दानधर्म करण्यापेक्षा पापाचरण केलंच नाही तर किती बरं होईल. कोणते तेवढे पैसे जमा नाही होणार पण त्याने काय फरक पडत नाही खरं तर अशा स्वरूपाचा. माझ्याजवळ पैसे नाहीच आहेत आणि म्हणून दिले नाही अशा स्वरूपाचं जर प्रकरण असेल तर त्यात अडचणीचा मुद्दा असता कामा नये. पण पापाचरणाकडे प्रवृत्ती का होते तर सुख त्यातनं लवकर मिळवता येतं, विशेषतः पैशाचं सुख लवकर मिळवता येतं आणि पैशावरती बरीच इतर सुख अवलंबून असतात. त्यामुळे पैसे मिळाले की आपण सुखी होऊ अशी बऱ्याच लोकांची संकल्पना असते. तर त्याला लौकिक सुख असं म्हणतात. त्या सुखाची साधनं पैशाने मिळवता येतात. सुख मिळवता येतं असं नाहीये, सांगता येत त्याच्याविषयी. आणि अशा प्रकारची साधनं नसतानाही माणूस सुख असू शकतो कारण सुखाची संकल्पनाच भिन्न असते. सॉक्रेटिसच्या बाबतीमध्ये असं आहे की तो अलेक्झांडर त्याच्या समोर उभा होता, तुला काय हवं ते माग असं त्यांनी सांगितलं. त्या सॉक्रेटिसने सांगितलं की काय नाही तुम्ही जरा बाजूला सरका म्हणजे मला ऊन खाऊ. राजाला वाटलं मी केवढा श्रीमंत आणि मी काय वाटतेल ते ह्याला देऊ शकतो. मी त्याला वाटतेल ते मागायला सांगितलं आणि आम्ही काय सांगितलं मला आता बाजूला हो म्हणजे मला ऊन खाता येईल. तेव्हा सुखाच्या संकल्पना भिन्न अशा प्रकारच्या असतात. ही जी एक मोठी गैरसमजूत आहे की पैशाने सुख विकत घेता येतात ती चुकीची आहे. पैशाने सुखाची साधनं विकत घेता येतात. पण पैशाने सुख मिळतं किंवा सुख विकत घेता येतं असं अजिबातच नाही. माझ्याकडे कार असेल, माझ्याकडे एअर कंडिशनर असेल, माझ्याकडे ऍक्सिडेंट फलाना असेल, अशी सगळी जी काही सुखाची साधनं म्हणून आहेत ती मला विकत घेता येतात. सुख हे मानावंच लागतं आणि ते जर आम्ही मानू शकलो नाही, गरीब असो किंवा श्रीमंत असो अशा स्वरूपाचं, तर सुखसमाधान प्राप्त होतच नाही अशा स्वरूपाचं. आणि मग ह्यातून होणारी पापाचरणाकडची प्रवृत्ती टाळता येते. हा त्यातला महत्वाचा बाबा आमटेंच्या बाबतीतलं एक उदाहरण असं आहे की ताईंना नागपुरात काहीतरी जायचं होतं भावाला भेटायला. त्यांची गाडी रोज ह्याला जायची, नागपूरला जायची इतर आश्रमाच्या कामासाठी असं. त्यांनी बाबांना सांगितलं की मला तसं जायचं. तर ते म्हणले गाडी जशी जायची आहे तशीच जाईल त्याच्या कामासाठी. तुला भावाच्या घरी जिथून कुठून जवळ पडेल तिथे तू उतर आणि तुझी तू रिक्षा करून चालत कशी जा मला भावाच्या घरी. भावाच्या घरी गाडी नाही न्यायची आणि परत नाही तसंच करायचं असणार. आता ह्यामध्ये कोणालाही असं वाटणार नाही की यात काहीतरी पापाचरण आहे. पण पापाचरणाविषयी इतकी तरल बुद्धी असेल किंवा इतकी स्पष्टता अशा स्वरूपाची असेल
सगळं विश्व त्यांनी उभं केलं महारोग्यांचं. आणि फक्त ज्या ठिकाणी गाडी जाणार आहे तिथून भावाच्या घरापर्यंत गाडी नेणं हे सुद्धा त्यांनी टाळलं. बाबांनी सांगितलं पाहिला साधनात आहे ना की नाही करायचं या प्रकारचं. तर हे उदात्तत्व कुणी करेल? आणि नोकर चाकर आपल्या भिंतीलाच आहेत, शासकीय नोकर चाकर विशेषतः त्यांच्याकडे सगळी घरची कामं सांगायची. अशा प्रकारची आत्ताची वृत्ती, त्या दोन वृत्तींमध्ये जमीन अस्मानाची तफावत अशा स्वरूपाची आहे. त्या मनाची शुचिता हा एक खूप मोठा आणि वेगळा अशा स्वरूपाचा विषय राहतो. तो जर आम्हाला साधता आला तर पापाचरणापासून मुक्ती अशा स्वरूपाची प्राप्त होते. पापाचरणापासून आम्ही दूर अशा स्वरूपाचे होऊ शकतो. आणि त्यातून पुढे होणारे जे काही उपद्रव अशा स्वरूपाचे आहेत ते आम्हाला आमचे दूर होतात. हा त्यातला एक खूप महत्वाचा अशा स्वरूपाचा मुद्दा आहे. तेव्हा तसल्या पापाकडील स्वचित्ताची धाव बंद होते. अशा प्रकारचे बदुकांविषयी मैत्र्यादी 4 भावना वित्थान करत राहिल्याने मग सत्वगुणाने संपन्न होऊन अभ्यासकाली त्यानादी विक्षेप आणि धर्मनस्यादी उपद्रव यांचा त्रास न होता निर्वेदपणे समाधी अभ्यास चालू राहा. त्या व्युत्थान अवस्थेमध्ये मैत्री गुणामध्ये तो प्रेक्षणां पुण्य विषयानं भावना आतष्टित प्रसादन अशा स्वरूपाचं करावं असं पतंजली सांगतात. येणेप्रमाणे व्यवहारकाली करावयाच्या भावना सांगितल्यावर योगाभ्यासकाली अनवस्थितत्व हा विक्षेप दूर होऊन प्राप्त भूमिकेवर मन सुस्थित व्हावे आणि अंगमेजयत्व श्वास प्रश्वास उपद्रव नाहीसे व्हावेत यासाठी करायचा उपाय पुढील सूत्रात सांगितलेला आहे. प्रच्छदन विधारणाभ्याम वा प्राणस. आता वाचा विकल्प हा संपूर्ण मागच्या सूत्राला पण घेता येतो. मैत्री करुणामुदितोपेक्षा अशा प्रकारच्या भावना आणि चित्त प्रसादन करावं किंवा प्रच्छदन आणि प्राणाचं प्रच्छदन आणि विधारण यांनी चित्त प्रसादन अशा स्वरूपाचं करावं असे अर्थ घेता येऊ शकतात असणारे. यांनी प्रच्छदन आणि विधारण याच्या संदर्भामध्ये वेगळा विचार केलाय. प्राणवायूचे प्रच्छदन म्हणजे तो संपूर्णतया बाहेर सोडणे म्हणजे रेचक करणे, आणि मग त्याचे विधारण म्हणजे वायू बाहेर सोडल्यानंतर तो आत येऊ न देता तसाच बाहेर धारण करणे म्हणजे करणे. या दोन उपायांनी मागील सूत्रात सांगितलेले चित्तप्रसादन. तर चित्तप्रसादनाचा विषय आहे आणि सुखदुःख पुण्य अपुण्य अशा प्रकारचे विषय आमच्या सभोवताली असणार आहेत आणि त्यांच्या योगानं चित्त विक्षेप निर्माण होणार आणि त्यांचे उपद्रव हे पण निर्माण होणार आणि मग या सगळ्याचा एकंदर परिणाम समाधी अवस्था साध्य होणार नाही, चित्तवृत्तींचा निरोध होणार नाही या प्रकरणामध्ये होईल. हे सगळं जर प्रकरण टाळायला स्वरूपाचं हवं असेल तर दुसरा उपाय काय या सगळ्या गोष्टीला, तर प्रच्छदन आणि विधारण असं प्राणाचं. ऍज पर आयुर्वेद मनाचे अणुत्व आणि एकत्व गुणामुळे ट्रान्सफॉर्मेशन कॅन हॅपन ऍट वन्स. इट सीम्स इझी but practically very difficult. ट्रान्सफॉर्मेशन मला नाही कळत. Transformation into what?
मन अणु आणि एकच अशा स्वरूपाचा असल्यामुळे ते ज्या इंद्रियाशी संयुक्त पावे त्या इंद्रियाचं ज्ञान त्यांनी म्हणून घेत राहील. आणि सुखदुःख पुण्यापुण्य अशा प्रकारचे विषय असताना त्यांनी कलुषितत्व प्राप्त होईल जर आम्ही मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा अशा प्रकारच्या भावना त्या ठिकाणी केल्या नाहीत तर चित्त कालुष्य अशा स्वरूपाचं प्राप्त होईल आणि मग त्यामुळे चित्तवृत्तींचा निरोध हा होणार नाही असं त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. तर अशा स्थितीमध्ये प्रच्छेदने विधारण अशा स्वरूपाचं जर केलं प्राणाचं तरी सुद्धा चित्तप्रसन्नता होईल असं म्हणणं आहे. तर मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा या भावना निश्चित दशेमध्ये करत राहणं ही गोष्ट कम्पॅरेटिव्हली अवघड आहे. कारण हा शेवटी मनाच्या व्यापाराशी संबंधित. लाईक चंचलता तो स्थिरत्व टू स्थिरता एक्सेट्रा. ते मन स्थिर करणं ही गोष्ट अवघड अशा स्वरूपाची राहते. मुळामध्ये सुखदुःख पुण्यापुण्य विषय हे जे काही प्रकरण वर्णन केलेलं आहे त्याच्यामुळे असूया, क्रोध अशा स्वरूपाचे भाव निर्माण होऊ शकतात किंवा दुःख त्यातनं निर्माण अशा स्वरूपाचं होऊ शकतं आणि मन त्यातच अडकतं. आणि मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा अशा स्वरूपाचं केलं तर चित्तप्रसादन होईल या चारींच्या बाबतीमध्ये असं एकंदर सांगण्याचा तात्पर्य आहे असं आहे. तर त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही प्रच्छर्दन विधारण असं प्राणाचं जर केलं तर पुन्हा चित्तप्रसादन अशा स्वरूपाचं होईल. हा त्यामध्ये जरा मेकॅनिकल किंवा तांत्रिक अशा स्वरूपाचा भाव आहे आणि तो कदाचित यांनी सोपा असणारा अशा स्वरूपाचा ठरेल. त्यांनी विधारणाचा आणखीन एक अर्थ करायचा होता ते विधारण म्हणजे विशेष प्रकारे सावकाश असा धारण केला जाणारा श्वास असाही अर्थ संभवतो. तर सावकाश धारण करणं प्राणाचं अशा स्वरूपाचं विशेषत्वाने धारण करणं. तर प्रच्छर्दन आणि विधारण यांचा अर्थ कुंभक रहित केले जाणारे दीर्घ सूक्ष्म श्वास प्रश्वास म्हणजे पूरक आणि रेचन. त्या कुंभकाचा संबंध नाही. एक अर्थ प्रच्छर्दन म्हणजे रेचक केलाय आणि श्वास तसाच रोखून धरलाय म्हणजे वैकुंभ केलाय. आणि प्रच्छर्दन आणि विधारण म्हणजे विशेषत्वाने धारण केलं वाकाचं खूप सावकाश श्वास घेत राहिलं अशा स्वरूपाचं. तर पूरक आणि रेचक अशा स्वरूपाचा तो भाग होतो आणि त्याने चित्तप्रसादन होता असा अनुभव योगीजनांना येत असतो. अशा प्रकारचा अभ्यास ब्रह्मीभूत श्री केवलानंद सरस्वती महाराज स्वामी महाराजांनी केला होता. तर त्यामुळे त्यास चित्तप्रसादन हे पद उत्कटत्वाने प्राप्त झाले होते म्हणून हा प्रकारही योगविहित असतो. ज्ञानेश्वरांनी एक उदाहरण सांगितलेलं होतं की नित्यानंद स्वामी याच्यामध्ये हिमालयामध्ये त्यांचा आश्रम आणि संपूर्ण आसमंतामध्ये सुगंध भरलेला असा. आणि ते जसे जसे जवळ जायला लागले तसं लक्षात आलं की त्यांचा खूप दीर्घ श्वास प्रश्वास चालू आहे. अर्धा तास श्वास आत घेणं आणि अर्धा तास श्वास बाहेर सोडणं इतक्या सावकाश संथ लयीमध्ये ते प्राणायाम अशा स्वरूपाचा करत होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण वातावरणाला एक सुगंध अशा स्वरूपाचा प्राप्त झालेला.
तर प्रच्छर्दन आणि विधारण तर नॉर्मल जो अर्थ केला जातो तो बहिकुंभ हा अर्थ केला जातो की बाहेर सोडलाय, विरेचन केलेलं आहे आणि श्वास आत येऊ दिलेला नाहीये. तर असं श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये जास्त काळ थांबणं शक्य नसतं. 2-5 सेकंद, 10 सेकंद खूप झाले. अभ्यासाने हे हळूहळू आणखी वाढवता अशा स्वरूपाचं येईल. आणि मग त्याने चित्तप्रसादन घडून येईल. जी काही आपल्या मनामध्ये ज्या काही मनोवृत्ती अशा स्वरूपाच्या निर्माण होत आहेत, ज्या चित्तवृत्ती निर्माण होत आहेत त्या तिथंच थांबतील. चित्तवृत्ती निर्माण होणार नाही, चित्त एकाग्र अशा स्वरूपाचं. हा जो दुसरा अर्थ आहे प्रच्छर्दन आणि विधारण, विशेषत्वाने धारण अशा स्वरूपाचं प्राणाचं, तेव्हा खूप सावकाश अशा स्वरूपाचा प्राण घेत राहिलं, त्याचं धारण करत राहिलंय, बाहेर जाऊ दिलेलं नाही. आणि मग एक संपृक्तता अशा स्वरूपाची आली की खूप सावकाश त्याचं रेचन अशा स्वरूपाचं केलंय. जसं ते आता मी म्हणलं तर अर्धा तास श्वास घेणं आणि अर्धा तास श्वास सोडणं, एवढ्या संथ अशा प्रकारची जर स्थिती प्राप्त झाली अभ्यासाने असणाऱ्या पद्धती, तर त्यांनी ही चित्तप्रसादन अशा स्वरूपाचं होतं. तेव्हा हे थोडस तांत्रिक असणार अशा स्वरूपाचं आहे. भावना मनामध्ये जागृत करून चित्तप्रसादन करणं हे थोडं जास्त अवघड असणार अशा स्वरूपाचं आहे. पण आपणच आपल्या शास्त्रावरती लक्ष केंद्रित केलं, पूर्ण खोल श्वास घेतला, सोडला, रेचन झालं आणि मग अशा सोडलेल्या स्थितीमध्ये थांबून राहिलो, तर आमचं मन इकडे तिकडे कुठे भटकण्याची शक्यता राहत नाही. जसं क्रोध आल्यानंतर 10 कडे मोजायला सांगतात, तर त्याने काय होतं की तो जो विषय डोक्यात भिनलेला असतो की याच्याविषयी मला भयंकर राग आलेला असणार, तो त्या विषयापासून मन वेगळं होतं आणि आकडे मोजण्यामध्ये गुंततो. 1, 2, 3, 4 स्वरूपाचं. आणि मग ती क्रोधाची भावना कमी होते. तसं सुख दुःख पुण्यापुण्य विषयाना अशा स्वरूपाचं जे काही गोष्टी आजूबाजूला घडत असतील, तर त्यातनं असूया, क्रोध, द्वेष वगैरे अशा स्वरूपाचे काहीतरी भाव निर्माण व्हायचे, त्यापासून मन अलिप्त अशा स्वरूपाचं व्हायला लागतं. सगळं कॉन्सन्ट्रेशन त्या श्वासोश्वासावरती अशा स्वरूपाचं होतं आणि पूर्ण दीर्घ उच्छ्वास अशा स्वरूपाचा करायचा, रेचन करून सगळ्याच्या सगळा वायू बाहेर काढायचा. आणि मग तसं केलं आणि बाहेरचा वायू आत येऊ दिला नाही, तर मी जी श्वासोश्वासाची प्रक्रिया आयुर्वेदातली म्हणून वर्णन केलेली अशा स्वरूपाची होती की शरीरांतर्गत वायू जो दूषित वायू आहे तो सगळा फुफ्फुसाकडे यायला लागतो आणि मग त्याला बाहेर काढता येणं अशा स्वरूपाचं शक्य होतं. इथं असाही अर्थ करता येईल की प्रच्छर्दन आम्ही केलं, विधारण केलं, जो अशा प्रकारचा वायू आम्ही पुन्हा शरीरामध्ये फुफ्फुसांमध्ये जो जमा झालेला आहे दूषित असणारा अशा स्वरूपाचा वायू, त्याचं पुन्हा विरेचन केलं, पुन्हा प्रच्छर्दन, पुन्हा विधारण अशा स्वरूपाचं केलं. आता ती मी म्हणते गोष्ट अवघड आहे, खूप प्रॅक्टिसनेच तुम्हाला ते करता येईल. मला असं कळलं पाहिजे की माझ्या फुफ्फुसांमध्ये पुन्हा वायू जमा झाले, मी बाहेर तर घेतलेला नाही. शरीरातलाच अशुद्ध अशा स्वरूपाचा वायू पुन्हा फुफ्फुसामध्ये जमा झालाय म्हणलं तर त्याला पुन्हा विरेचन करून बाहेर काढून टाकायचं.
बाहेरची हवा तरी अजून आत घ्यायची नाहीये. पुन्हा शरीरातला वायू तिथं जमा होत राहील आणि अशा पद्धतीने तो वायू जिथपर्यंत बाहेर जाऊ शकतोय तिथपर्यंत घालवायचा आणि मग अशी कंडिशन येईल की नाही आता श्वास घेतल्याशिवाय राहणारच नाही, आपण जिवंत नाही राहणार. तेव्हा दीर्घ श्वसन करायचं पुन्हा एकदा आणि ही प्रोसेस चालू ठेवायची. ही दीर्घ श्वसन दीर्घ विरेचन असणार अशा स्वरूपाचं आणि मग बाहेर सोडलेल्या स्थितीमध्ये विधारण थांबणं किंवा हे म्हणतायत तसं सावकाश श्वास घेत राहणं आणि त्याचं धारण करत राहणं, विशेषत्वाने धारण करणं असणार अशा स्वरूपाचं. एका विवक्षित अवस्थेला पोहोचल्यानंतर पुन्हा विरेचन अशा स्वरूपाचं करणं किंवा मी जसं म्हणतोय तसं आता शरीरस्थ वायूला पुन्हा हृदयरूपी फुफ्फुसरूपी कोष्ठामध्ये येऊ देणं आणि त्याला बाहेर घालत राहणं. मी त्याला असं म्हणलं होतं की कपालभाती करायची त्यावेळेला आणि कपालभाती करून आहे तो दोष बाहेर घालवण्याचा प्रयत्न करायचा. वातदोष या पद्धतीने फुफ्फुसात एकवटून बाहेर काढता येईल का ऊर्ध्व मार्गाने श्वासावाटे? तेच मी सांगतोय की ते करता येईल अशा स्वरूपाचं. तर शरीरातील मलिन अशा स्वरूपाचा वायू, अशुद्ध अशा स्वरूपाचा वायू प्रच्छर्दन आणि विधारण याच्या मार्फत बाहेर काढून टाकता येईल आणि त्याच वेळेला चित्त प्रसन्न पण होईल. चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवे. वायू निश्चल झाला की चित्त पण निश्चल अशा स्वरूपाचं होतं आणि मनामध्ये येणारी कलुषता ही दूर होऊन मन प्रसन्न अशा स्वरूपाचं. तेव्हा या प्रकारे जर आम्ही करत राहिलो तर प्रच्छर्दन आणि विधारण यांनी पण प्राणाचं प्रच्छर्दन आणि विधारण यांनी पण चित्ताची प्रसन्नता प्राप्त होते. जीवमात्राच्या ठिकाणी श्वसनक्रिया निसर्गतः सर्व काळ चाललेली असते. प्राण्याचे स्थूल शरीर जसे अन्नापासून होते त्याप्रमाणे त्या शरीरातील सर्व इंद्रियांचे व्यापार श्वसनक्रियेमुळे चाललेले असतात. या श्वसनक्रियेचे सूक्ष्मपणे अवलोकन केल्यास हा श्वसन व्यापार कसा चाललेला असतो हे लक्षात येते. प्राणी जन्माला आला म्हणजे त्याच्या भोवती असलेल्या गर्भवेष्टन इत्यादी प्रतिबंध नाहीसे होऊन त्याच्या अंगास बाह्यवायूचा स्पर्श होताच तो पहिली जी क्रिया करतो तो प्राणवायू आत घेण्याची. त्याचप्रमाणे त्याच्या जीवनात अगदी शेवटची क्रिया कोणती घडत असेल तर ती प्राणवायू बाहेर सोडण्याची. म्हणजे जन्मकाली तो पहिला श्वास घेतो तर देहपाताच्या शेवटचा श्वास होतो. या दोहोंच्या मध्यकाळात सर्व जन्मभर श्वास प्रश्वास क्रिया अखंड चालू असते. हिच्यावर मनुष्याचे नुसते देह व्यापारच नाही तर त्याचे इच्छेयावत सर्व पराक्रम अवलंबून असतात. त्यामुळे या श्वसन क्रियेचे आपल्या जीवनात अत्यंत महत्व असते. ह्या व्यापाराच्या नियंत्रणाचा मनोव्यापाराशी अत्यंत निकट संबंध असतो. त्यामुळे योगशास्त्रात प्राणाच्या आयामाचा म्हणजे नियंत्रणाचा विचार केला आहे. योगाची जी 8 अंगे आहेत त्यात प्राणायाम हे 4थे अंग आहे. या प्राणायामाचा विचार स्वतंत्रपणे योगशास्त्रकारांनी दुसऱ्या पदात केला आहे. प्रकृती सुद्धा प्राणायामासंबंधी जो विचार केलाय तो चित्त प्रसन्न होऊन स्थिर कसे करावे या मुख्य विषयाच्या अनुषंगाने केला. 33व्या सूत्रात व्युत्थानकाली क्रमप्राप्त व्यवसाय करत असताना सुखी दुःखी पुण्यशील किंवा पापी व्यक्ती आढळल्यास त्या प्रसंगी कोणत्या भावना केल्याने चित्त प्रसादन होते आणि त्यामुळे योगाभ्यासकाली लाध्यादी विक्षेप आणि दुःखादी उपद्रव यांचे निरसन होते ते सांगितले. प्राणाचे प्रच्छर्दन आणि विधारण. आसन स्थित होऊन समाधी अभ्यास करत असताना अंगमेजयत्व आणि श्वास प्रश्वास हे उपद्रव निर्माण होतात. त्याचे निराकरण करून चित्त प्रसन्न आणि समाहित कसे करावे म्हणजे अलब्धभूतत्व आणि अनवस्थितत्व या विक्षेपांची बाधा होणार नाही याचा विचार प्रकृत सूत्रात केलेला आहे. हा उपाय म्हणजे प्राणाचे प्रच्छर्दन आणि विधारण हा होय. वर सांगितलेल्या श्वास प्रश्वास प्रक्रिया जरा बारकाईने सांगितलेली प्रश्वास प्रक्रिया जरा बारकाईने अवलोकली
तर आपल्याला एका श्वास प्रश्वास कालात काय व्यापार घडतात हे समजून येते. आपल्या कोष्ठात जे आंतर इंद्रिय आहेत त्यांच्या काही स्नायूंची हालचाल होऊन बाहेरील वायू फुफ्फुस नामक पोकळी पेशींनी भरलेल्या इंद्रियात जातो. नंतर क्षणमात्र श्वसन व्यापार थांबतो आणि लागलीच त्या आणि दुसऱ्या काही स्नायूंच्या हालचालीने फुफ्फुसाचा संकोच होऊ लागतो आणि आतील वायू बाहेर पडत असतो. वायू प्रथम आत घेतला जातो त्यास योगशास्त्रात पूरक प्राणायाम असे म्हणतात. क्षणमात्र श्वसन व्यापार थांबतो त्यास कुंभक असे म्हणतात आणि आतील वायू बाहेर सोडला जातो त्यास रेचक असे म्हणतात. रेचकानंतर पुन्हा काही क्षण श्वसन व्यापारात लागणाऱ्या सर्व स्नायूंची हालचाल बंद होते. या अवस्थेलाही कुंभकच म्हणतात. वर उल्लेख केलेला कुंभक होता तेव्हा वायू आत फोडलेला असतो म्हणून त्याला अंतकुंभक म्हणतात. या दुसऱ्या कुंभकात आतील वायू बाहेर टाकलेला असतो आणि तशाच स्थितीत श्वसन व्यापारात गुंतणारे स्नायू श्वसन कार्य काही क्षण थांबित असतात म्हणून या कुंभकाला बाह्य कुंभक असे म्हणतात. प्रकृती सूत्रात प्रश्वास म्हणजे रेचक आणि विधारण म्हणजे रेचकानंतर काही क्षण प्राणवायू आत न घेता थांबणे म्हणजे बाह्य कुंभक करणे या दोन अवस्थांचा प्राधान्याने उल्लेख आहे. प्राणाच्या या प्रच्छर्दन आणि विधारण या अवस्थांमुळे रेचक आणि बहिकुंभक यामुळे चित्त प्रसादन चित्तात स्थिरता होते येते असा हा उपाय आहे. या आणि पुढील सूत्रात वा पद आहे याचा अर्थ असा की हे सर्वच उपाय चित्ताचे प्रसादन आणि स्थैर्य प्राप्त करून देणारे आहेत. साधकाच्या अभिरुचीप्रमाणे अथवा परिस्थितीप्रमाणे त्याने ह्यापैकी कोणताही उपाय अवलंबावा. सूत्रात वा शब्द आल्याने अर्थाच्या पूर्तीसाठी आवश्यक ते शब्द मागील सूत्रातून घ्यावे याचे स्पष्ट. तर एक महत्वाचा मुद्दा या सगळ्यामध्ये असा की भावनातच चित्त प्रसादन ही पण गोष्ट घडणारच आहे आणि तीच गोष्ट प्रच्छर्दन आणि विधारण प्राणाचं जर झालं तर त्यांनी पण घडणार आहे चित्त प्रसादनाची. दोन्ही तुल्यबल आहेत. जेव्हा वा अशा स्वरूपाचा विषय येतो तेव्हा हा करावा किंवा तो करावा दोन्ही उपायाने तुम्हाला इप्सित साध्य होतं. चित्त प्रसादन ही गोष्ट साध्य होते असा त्याचा अर्थ होतो. आणि मग हा त्या मानाने तांत्रिक उपचार अशा स्वरूपाचा आहे. मैत्री करुणा वगैरे अशा प्रकारच्या भावना निर्माण होणं ही गोष्ट तुलनेने अवघड असणार अशा स्वरूपाच्या. त्याच्यापेक्षा अशा प्रकारची मनोवृत्ती कलुषित व्हायला लागली की समाधी अवस्थेमध्ये बसावं किंवा ध्यानस्थ बसावं आणि श्वासावरती लक्ष केंद्रित करावं आणि प्रच्छर्दन आणि विधारण यांचा अभ्यास अशा स्वरूपाचा सुरू करावा. त्यात मी म्हणतोय तो आणखीन एक वेगळा विधारणातलाच पुढचा भाग टप्पा आहे की श्वास पूर्ण सोडलाय, बाहेरचा श्वास आत येऊ दिलेला नाही, बाहेरच्या हवा आत येऊ दिलेली नाही, पण शरीरातलीच हवा फुफ्फुसामध्ये येते. शाखा परमास्थ संधीकडून कोष्ठाकडे अशा स्वरूपाची फुफ्फुसावरती कोष्ठाकडे येते. आता पुन्हा फुफ्फुसामध्ये काही प्रमाणामध्ये हवा आहे त्याचं पुन्हा रेचन करायचं, पुन्हा विधारण करायचं. असं कुठपर्यंत करायचं जोपर्यंत फुफ्फुसामध्ये शरीरातून मलिन वायू दूषित वायू येत राहतोय तोपर्यंत करायचं. आणि मग जेव्हा अशी परिस्थिती येईल की आता नाही म्हणजे बाहेरच्या हवेची नितांत गरज आहे त्याच्याशिवाय आपण काही करू शकणार नाही, तेव्हा तोंडाने दीर्घ श्वास अशा स्वरूपाचा घ्यायचा. पुन्हा विरेचन आणि बहिकुंभक यांची प्रॅक्टिस करायची. तर असं करत गेलं तर वायुस्तंत्र यंत्रधरा हा या अनुषंगाने पण घेता येईल का? तिथे काय आहे तो वायूच सर्व क्रिया करणारा आहे अशा अर्थाने वायुस्तंत्र यंत्रधरा अशा प्रकारचं सूत्र आहे. हा विषय मुख्यतः शरीरातील अशुद्धी वायूच्या मार्फत बाहेर काढून टाकणे या अर्थाने महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारच्या अशुद्धी निघून गेल्यानंतर चित्ताची प्रसन्नता, शरीराची प्रसन्नता येईलच त्याच्याविषयी शंका नाही, पण चित्ताची प्रसन्नता येते हा त्यातला खूप महत्वाचा असा स्वरूपाचा मुद्दा आहे. आणि कम्पॅरेटिव्हली हे कदाचित सोपं असेल. मी कम्पॅरेटिव्हली असं म्हणतोय कारण
मैत्री करणं वगैरे ह्या प्रकारांनी पण चित्ताची प्रसन्नता येऊ शकते आणि ते करण्याचं आपलं सामर्थ्य असेल तर अडचण नाहीये त्याला. पण त्याला जर अवघड अशा स्वरूपाचं जात असेल तर मग आम्ही प्रच्छन्न विधान प्राणाचं करून मनाची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी, जास्त चांगला मार्ग. तर इथून पुढे कृष्णाजी कोल्हटकरांनी जे विवरण केलंय ते सगळं आधुनिक शास्त्रातल्या श्वासोश्वास प्रक्रियेला उद्देशून आणि रक्ताभिसरणाला उद्देशून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि मी बऱ्याच वेळाला त्याचा उल्लेख केला. पण मला आता असं वाटतं की ह्याचा जर अभ्यास केला गेला, प्रच्छन्न आणि विधारण या गोष्टींचा अभ्यास केला गेला आणि मी सांगतोय तसा केला गेला की बाहेर टाकून दिल्यानंतर कुंभक केलाय, शरीरांतर्गत वायू पुन्हा तिथे येऊ दिलाय, पुन्हा त्याचं विरेचन केलंय, पुन्हा धारण केलंय, पुन्हा येऊ दिलाय, पुन्हा प्रच्छोदन केलंय, पुन्हा धारण केलंय. असं जोपर्यंत माझी अशी स्थिती येते की मला आता श्वास घेणं गरजेचंच आहे तोपर्यंत करायचं आणि मग श्वास घ्यायची प्रसंग आला की श्वास घ्यायचा, पुन्हा ही प्रक्रिया चालू ठेवायची. तर मी स्वतःही करून बघेन आणि तुम्ही पण घरी ट्राय करून बघा अशा स्वरूपाचा. आणि मग त्याने चित्ताची प्रसन्नता येते का? पर्टिक्युलरली आपण दुःखी असताना, आपण चिडलेले असताना, संत्रस्त मन अशा स्वरूपाचा असताना यांनी चित्ताची प्रसन्नता येते का अशा स्वरूपाचा प्रयत्न नक्की करावा. आणि तसं जर साधलं तर आपल्याला चित्तवृत्ती निरोध चांगल्या अर्थाने जमायला. मला असं वाटतं की हा पुन्हा अभ्यासाचा विषय, अनुभवाचा विषय अशा स्वरूपाचा आहे. तो आपण जेवढा चांगला करता येईल तेवढा करूया. आज थांबूया. फेब्रुवारी पासून आठवड्यातून एकच वार बुधवारी फक्त हे घ्यायचं असं मी म्हणतोय आणि दवाखाना बंद ठेवायचा असा आहे. मला आता हा नवीन प्रयोग आहे. तर मी पण वायूप्रमाणे अमृत अमूर्त आहे का? मन पण मूर्त आहे. शरीर मन जे आहे ते मूर्त आहे आपल्या दृष्टीने, पण ते अणुत्व आणि एकत्व असं धर्म त्याच्या ठिकाणी आहे. पण ते अणु म्हणजे इतका अणु आहे की आपल्याला ते जणू काय अमूर्त असल्यासारखं स्वरूपाचं वाटतं, पण खऱ्या अर्थाने ते मूर्त आहे. अणु हे अमूर्त अशा स्वरूपाचं नाहीये. वायू अमूर्त असं अशा स्वरूपाचं. थांबूया आणि पुढच्या बुधवारी पुन्हा पुढचं लेक्चर अशा स्वरूपाचं घेऊ. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिनां विरम्यते व्याख्यानव्यापारात् अग्रिमे बुधवासरे पुनरपि मिलिष्यामः. श्वः तावत् पुनः माधवनिदानपठनार्थं मिलिष्यामः. मध्ये वेळ असेल तर आत्ताच